व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, प्रणिती शिंदे यांनी विद्यमान महाराष्ट्र सरकारवर आरोप केलेले आहेत. ही देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय गृहमंत्री आहेत आणि गुन्हा इतका वाढलाय, गृहमंत्री काय करताय, पोलीस दल काय करतंय. प्रणिती शिंदे यांनी खूप आरोप केले आणि खूप घशाच्या नसा ताणून त्या बोललेल्या आहेत. जणू काही जगातले सगळे गुन्हे हे फक्त महाराष्ट्रातच घडत आहेत. या आविर्भावामध्ये प्रणिती शिंदे बोलायला लागल्या. बरं ठीक आहे, तुम्ही लोकशाहीमध्ये आहात, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला संविधानानं दिलेलं आहे, तुम्ही बोलू शकता. परंतु आपण बोलत असताना आपल्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये नेमक्या काय काय घटना घडलेल्या आहेत, तेव्हा किती गुन्हे झालेले आहेत, तेव्हा किती दंगली झाल्या आहेत, बॉम्बस्फोट झालेत महाराष्ट्रामध्ये, याचाही थोडासा अभ्यास प्रणिती शिंदे यांनी करायला पाहिजे की नाही. मात्र प्रणिती शिंदे असं अजिबात करत नाही. त्यांना फक्त चमकोगिरी करायची आहे, त्यांना फक्त लाईमलाईट मध्ये राहायचं आहे. खरं तर खासदार म्हणून ह्या स्वतःच निष्क्रिय आहेत. मित्रांनो, सोलापूर या आपल्या लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या. मात्र सोलापूर मधल्या या आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांसाठी निवडून आल्यापासून आतापर्यंत यांनी नेमकं काय काम केलेलं आहे, काय कार्य केलेलं आहे, काहीच नाही. मग हे कशाच्या भरोशावर म्हणतात की आम्ही लोकांची आणि देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आलेलो आहोत. खरं तर हे फक्त आणि फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी, मजा मारण्यासाठी आणि सगळ्या सरकारी सोयी सुविधा फुकटात मिळवण्यासाठी राजकारणात आलेले आहेत. कारण हल्ली राजकारणामध्ये समाजकारण शोधणं हे फार गुराबास्त झालेलं आहे आणि राजकारण हा पैसे कमवण्याचा फुल टाइम बिझनेस झालेला आहे. आणि तोही या अशा लोकांमुळेच, म्हणजे राहुल गांधी काय, प्रणिती शिंदे काय, हे स्वतः तर काही करणार नाहीत. मात्र जर दुसरा एखादा कोणी काही करत असेल तर त्याला नावं ठेवत बसतील, घोसपट काढत बसतील, दोष काढत बसतील त्या व्यक्तीमध्ये. आणि आता सुद्धा प्रणिती शिंदे यांनी तेच केलेलं आहे. याच विषयावर आपण आज थोडंसं बोलणार आहोत. मोठा व्हिडिओ नाहीये, छोटाच व्हिडिओ करणार आहोत. व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक प्रतिक्रिया आम्ही दाखवणार आहोत आजच्या, की एका जणाने तर फार प्रणिती शिंदे यांची पात्रताच काढली आणि त्यांच्या बुद्धीची कीव केलेली आहे. ते तुम्ही क्लिप बघणारच आहात. मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत, कॅन्सरग्रस्त रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान, औषधोपचार सगळं, त्याचप्रमाणे आता 14 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान करणार आहोत. मोठ्या प्रमाणावर आपल्या हिंदू माता बंधू भगिनींच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. दैनंदिन गरजेच्या वस्तू, किराणा सामान असं त्यांना पोहोचतं करणार आहोत. तर या सत्कर्मामध्ये तुमची खूप नितांत गरज आहे मित्रांनो, तुमच्या सहकार्याची, पाठिंब्याची, आशीर्वादाची, जसा आजपर्यंत आपण देत आलेला आहात. तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मरण करून या सत्कर्मामध्ये आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं 14 मेच्या जयंतीसाठी, ते निश्चित द्या मित्रांनो. स्क्रीन शॉट जो आहे ट्रान्झॅक्शनचा, तुमच्या योगदानाचा, तो प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा. आपले जीपे आणि फोन पे नंबर तुमच्याकडे स्क्रीनवर आहेच. तेव्हा अवश्य पुढे या अनेक जण आपलेच माता बंधू भगिनी हे आधारासाठी आपली वाट बघतायत. तेव्हा माणुसकीचं दर्शन नक्की घडवा. प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते, काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर त्यांनी मोठी पदं उपभोगलेली आहेत काँग्रेसमध्ये असताना. तेव्हा नाही का हो देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा काही दुर्घटना घडल्या किंवा दुर्दैवी घटना घडल्या, तेव्हा खून, मारामारी, दरोडे असं काहीच घडलं नाही का? अत्याचार महिलांवरचे तेव्हा नव्हते. आज प्रणिती शिंदे घशाच्या नसा ताणू देवेंद्र फडणवीस यांनाच या गोष्टींसाठी जबाबदार धरत आहेत. जणू काही देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारांना लायसन्स दिलंय. असं कसं होऊ शकतं? उलट देवेंद्र फडणवीस यांनी तर डिपार्टमेंटला सुद्धा सक्त आदेश दिलेले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केसेस चालू आहेत, अनेक निकाल लागतायत ना अनेक गोष्टींचे. बरं, आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का, की आपल्याकडे कायदा आहे,
आणि या कायद्यामध्ये पळवाटा खूप आहे, त्याच्यामुळे कायदा बदलणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र त्यासाठी हे प्रणिती शिंदेसारखे खासदार म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणून येतात स्वतःला, हे काहीच प्रयत्न करणार नाहीत. साधी गोष्ट आहे मित्रांनो, विचार करा तुम्ही, पुण्याच्या त्या चिमुरडीवर अत्याचार झाले, भीमा कांबळे या गुन्हेगाराला पकडण्यात आलं, आरोपीला पकडण्यात आलं, मात्र त्याला जेव्हा कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्यानं त्याचं स्टेटमेंटच बदललं. त्याने स्टेटमेंटमध्ये सरळ सरळ जज साहेबांसमोर असं सांगितलं की माझ्यावर दबाव आणण्यात आला म्हणे, आणि जुनं कुठलं तरी एक प्रकरण होतं ते उकरून काढून माझ्यावर आरोप करण्यात आलाय, नाही मला बदनाम करण्याचा डाव आहे म्हणे. हा घ्या. आता दुसरी बातमी सांगू तुम्हाला, एक आणखी जी ऐकून रक्त खवळेल तुमचं. अख्खा महाराष्ट्र हळहळतोय संतापानं, म्हणजे संतापलेला आहे सध्या महाराष्ट्र. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही जण यांचेच त्याला मदत करतायत त्या भीमा कांबळेला या प्रकरणातून सुटण्यासाठी. बोला. आणि दुसरीकडे पुणे सत्र न्यायालय जे आहे तिथल्या वकिलांनी, म्हणजे पूर्ण वकील पॅनलने बहिष्कार टाकलाय याची केस घेण्यात. तर अशा घटना घडत आहे. आता यानं पलटी मारली कोर्टामध्ये, परत याला पीसीआर, परत पोलीस कस्टडी, हे अशा तारखांवर तारखा वाढत जातात. हे कायद्यातला पळवाटा शोधतात हे लोक. म्हणून विचार करा ना तुम्ही, पुणे स्वारगेट मधला तो जो आरोपी होता, त्या मुलीवर त्यानं अत्याचार केला होता बसमध्ये, काय झालं त्याचं? कुठं तारीख पे तारीख चालू आहे का? कारण हे गुन्हेगार कायद्याचा पळवाटा शोधतात. कधी कधी तर प्रश्न येतो चला मनात की हे लोक आधी अशा क्रिमिनल केसेस लढणाऱ्या ऍडव्होकेट्सला तर भेटत नसतील ना, की वकील साहेब आता मी असं असं करणार आहे, काय काय करू सांगा वाचण्यासाठी. सांगता येत नाही बाबा, यांचं लोक कुठे चाललेले, क्रिमिनल लोक आहेत, गुन्हेगार आहेत, कुठेही अक्कल लढवू शकतात, छक्कल लढवू शकतात. मात्र या गोष्टींकडे प्रणिती शिंदेसारखे लोकनेते आहेत की नाही काय माहिती, कर्म दुर्लक्ष करतात. तुम्ही कायद्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून आंदोलन करा ना, ते नाही जमू त्यांना. तेव्हा प्रणिती शिंदे यांनी जे आरोप केलेत ना, त्या आरोपांना सडेतोड उत्तर पण मिळालेलं आहे. तसंच ते एकदा बघून घ्या. मला कुठेतरी प्रणिती शिंदे, आदरणीय प्रणितीताईंची क्यू येते त्यांच्या बुद्धिमत्तेची. त्या आमदारच्या खासदार झाल्या, त्यांची राजकीय वाढ झाली, परंतु बुद्धीची वाढ कुठेतरी होताना दिसत नाहीये. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब सुद्धा या देशाचे गृहमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात सुद्धा देशात अनेक अनिष्ट घटना घडल्या. त्यावेळेस याच ताई आमदार सुद्धा होता. त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचं राजीनामा आपल्या वडिलांना किंवा संबंधित नेतृत्वाला त्यावेळेस मागितलेला आहे का? कुठेतरी वर्षातनं 4दा 3 6 9 वार्षिक असं सोलापूरला यायचं आणि नेहमीच राजकीय वक्तव्य करायचं, उठसूट पात्रता नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवरती बोलून टीआरपी स्वतःकडे ओढून घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांनी कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजे. सरकार आरोपींना शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रणिती शिंदे यांच्या वडिलांनी एक खूप गजब स्टेटमेंट केलं होतं मित्रांनो. 26/11चा हल्ला झाला होता तेव्हा काय तर म्हणे, हा भगवा दहशतवाद, म्हणजे हिंदूंनी केलेला दहशतवाद. आणि आत्ता गेल्या वर्षी त्यांनी आपल्या या विधानावरून पलटी मारली चक्क. आणि पलटी मारताना ते असं बोललेले आहेत की तेव्हा काँग्रेस श्रेष्ठींचा माझ्यावर खूप दबाव होता आणि त्या दबावाखाली येऊन मी असं स्टेटमेंट केलेलं होतं म्हणे, भगवा आतंकवाद वगैरे असं तेव्हा काही नव्हतं. म्हणजे विचार करा तुम्ही, हे लोक कसं भ्रमित करतात, कसा अजेंडा राबवतात. यावर प्रणिती शिंदे काही बोलणार आहेत का भगवा आतंकवादवर? प्रणिती शिंदे यांना हे माहित आहे का सोलापुरामध्ये किती गुन्हे घडलेले आहेत आतापर्यंत गेल्या 1 वर्षामध्ये त्या खासदार झाल्यापासून? काय केलं पीडितांसाठी प्रणिती शिंदे यांनी? काहीच नाही. खापर फोडलं फक्त डिपार्टमेंटवर आणि देवेंद्र फडणवीसांवर की हे कुचकामी आहेत. अहो तुमचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा किती गुन्हे झाले ते आढावा घ्या ना या गोष्टींचा जरा. आता सोशल मीडिया फोफावलेला आहे, कुठल्याही कोपऱ्यातली बातमी जगामध्ये पटकन पोहोचते. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, अरे बापरे आपण काय जंगलराजमध्ये राहायला आलेली काय. पण गुन्हे तर तेव्हापासूनही घडतच आलेले आहेत ना, तुमच्या वडिलांच्या काळातही घडलेले आहेत.
अहो तुमच्या राहुल गांधी यांच्यावर पण केसेस आहेत. सुकन्या देवी प्रकरण काय आहे जरा एकदा विचारा ना खासगीमध्ये. राहुल गांधींना ते सांगतील तुम्हाला. अमेठीच्या गेस्ट हाऊसवर काय काय झालं होतं सुकन्या सोबत, आणि आज सुकन्याची फॅमिली कुठे आहे ते तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही. हो, अधिकारच नाहीये तुम्हाला बोलण्याचा ह्या विषयांवर. महिला सक्षमीकरण, महिलांची सुरक्षा वगैरे वगैरे वगैरे. मुळात एक गोष्ट यांनी लक्षात घ्यावी की सुप्रिया सुळे असोत, प्रणिती शिंदे असोत, सुषमा अंधारे असोत, संजय राऊत असोत, हे जे कोणी सध्या आगपाखड करतायत सरकारवर ना, खरं तर सरकारवर आगपाखड नाहीये यांची. टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस आहे. यांना पचतच नाहीये की देवा भाऊ पुन्हा आलाय. ठीक आहे, तर हे जे कोणी टीका करतायत सध्या फडणवीसांवर, ह्यांनी ना असं हे घाणेरडं राजकारण करू नये. हे गुन्हे जे घडतायत त्यावर असं घाणेरडं राजकारण न करता समाजामध्ये हे गुन्हे थांबतील कसे याकडे जास्त लक्ष द्यावं. आपापल्या हद्दीतले पोलीस स्टेशनच पकडा ना यार तुम्ही. एरवी तर तुम्ही अरे रवीच्या भाषेमध्ये बोलताच ना, रोहित पवार धमक्या देतात डायरेक्ट पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तेव्हा मग आता जा ना, या लोकप्रतिनिधींनी जाऊ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं, सांगा आज दिवसभरामध्ये कुठे कुठे काय काय गुन्हे घडलेले आहेत आणि काय काय केसेसच्या प्रोग्रेस आहेत आम्हाला सांगा. टाईट करा, रात्रीच्या गस्ती वाढवा. हे नाही करणार लोक का? कारण यांना फक्त राजकारण करायचं. समाजाशी यांना काही देणं घेणं नाहीये, पीडितांशी यांना काही देणं घेणं नाहीये, विक्टीम सोबत यांना काहीही देणं घेणं नाहीये. उलट हे तर चान्सच बघतात की अशा घटना कधी घडतात आणि कधी त्याच्यावरून आम्ही सरकारला आणि एखाद्या विशिष्ट व्यक्तीला धारेवर धरतो. आणि त्यातलाच हा प्रकार चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तरी. एकीकडे विकास कामं करायचे आहेत, दुसरीकडे ह्यांचं हे असलं घाणेरडं राजकारण चालू आहे. काय काय आणि कुठे कुठे लक्ष द्यावं माणसानं असाही प्रश्न आहे. अहो आपण आपल्या घरातली 4 व्यक्ती सांभाळू शकत नाही, महाराष्ट्रातली 22 कोटी लोकसंख्या सांभाळतायत आज मुख्यमंत्री आपले. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे ना. पण ते त्यांच्या परीनं त्यांना जे काही कायद्यानुसार करता येतंय ते सगळं करतायत. ह्यांची आरडाओरड एवढ्याचसाठी चालू आहे की यांना 2029ची तयारी करायची आणि दाखवून द्यायचे जनतेला की बघा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं अराजक माजलेलं होतं. मात्र सगळ्यांना माहीत आहे खरं अराजक महाराष्ट्रामध्ये कोणी माजवलेलं होतं. प्रणिती शिंदे आज जे बोलतायत ना, कायदा आणि सुव्यवस्था वगैरे 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 ह्या गोष्टींवर आपलं ज्ञान देत फिरतायत ना, तेव्हा 2.5 वर्षांचं यांचं जेव्हा ते अभद्र सरकार होतं सत्तेवर, तेव्हा काय काय घडलेलं होतं, काय काय गुन्हे झालेले होते, याचाही थोडा परामर्श यांनी घ्यायला पाहिजे. करा ना तुलना. साधूंची हत्या कोणी केली त्यावर एक शब्द तरी बोलल्या होत्या का प्रणितीताई? नाही. मनसुख हिरेनवर काही बोलल्या होत्या का? नाही. अंबानीच्या घराखाली बॉम्ब ठेवण्यात आले काही केलं का प्रणितीताईंनी? नाही. कारण काँग्रेस होती ना मावा आघाडीमध्ये, आपल्याच सरकारच्या विरोधात कसं बोलायचं नाही का? पण आता नाहीये, म्हणून आता संधी मिळाली आहे तर वाजवा तोंडाचा पट्टा. अशातला सगळा प्रकार चालू आहे. एक गुपित तर या अगोदरच बाहेर पडलंय. अमोल शिंदे यांनीच समोर येऊन सांगितलं होतं ना, मनोज जरांगे यांना 20 लाख रुपये दिले होते प्रणिती शिंदे यांनी लोकसभेचा प्रचार करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी. त्या इनोवावाल्याला जरांगींनी पैसे दिले नाही, त्यांची किरकिरी झाली आणि तिथून ते प्रकरण बाहेर पडलं. त्याने ती व्हिडिओ क्लिप व्हायरल केली. हे तर याचे काम धंदे हे असले. प्रणिती शिंदे ज्या निवडून आलेल्या आहेत या अशा निवडून आलेल्या आहेत पैसे वाटू वाटू. विचार करा तुम्ही, एकट्या जरांगेला 20 लाख रुपये दिलेले आहेत, मतदारांना सुद्धा असेच पैसे वाटलेले आहेत. मतदारही आपल्याकडचे धन्य. काय सोंग पाठवलंय लोकसभेमध्ये तिकडे, ज्यांना धड मुद्दे मांडता येत नाहीत. पुढच्या वेळेस तरी अशा चुका होऊ नये, जरा चांगले लोकप्रतिनिधी निवडले जावेत एवढीच अपेक्षा आहे महाराष्ट्राकडून. मित्रांनो, प्रणिती शिंदे यांनी जो आरोप केलेला आहे की महाराष्ट्राचा जंगल राज झालेला आहे, यावर तुमचं काय मत आहे? देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून फेल ठरतायत का? यावरही आपलं अमूल्य मत कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. कदाचित हा व्हिडिओ भाजप IT सेलपर्यंत जाईल, कदाचित एखादा मोठा पदाधिकारी बघेल सुद्धा, पण यातून सकारात्मक काहीतरी घडावं अशी अपेक्षा आहे. म्हणूनच हा मुद्दा आज मांडण्यात आलेला आहे.
जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, येत्या 14 मेला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत आहोत. कॅन्सरग्रस्त रुग्णांना, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांना, बळीराजाला, त्याच्या कुटुंबाला, विद्यार्थ्यांना, सगळ्यांनाच आपण वेगवेगळ्या सेवा पुरवणार आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये संभाजी महाराजांचं स्मरण करून आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेतच, स्क्रीनवर आम्ही टाकलेले आहेत, व्हिडिओच्या शेवटी आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहेत. तेव्हा मित्रांनो, पुढे या. अनेक जणांना सहानुभूतीमध्ये आधार आणि पाठिंब्याची गरज आहे. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या, छत्रपतींचं स्मरण करा आणि माणुसकीचं दर्शन कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, महाप्रपंचला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.